नवीन घरात आहे ना नुसतं आम्ही मायक्रोवेव्ह आणून ठेवलेलं आहे. एक दोन वेळेस 2-3 आयटम बनवले, बट त्याच्या व्यतिरिक्त त्या ओव्हनचा काहीच उपयोग झालेला नाहीये. मग काय उपयोग करायचा तू सांग. केक बनवायचा का आपण? 3, 2, 1 गाईज फायनली या ठिकाणी आमचा होममेड केक तयार झालेला आहे. फोन संकट झालाय. मला आहे ना तुमच्या सगळ्यांचा राग आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज व्लॉग आहे ना हर्षदच्या बेडरूम मध्ये चालू होतोय. जसं मी खाली जाण्यासाठी निघालो ना हॉलमध्ये, मला कळलं की हर्षद आहे ना बेडरूम आवडतोय. आणि हर्षदने ना हे बघा या साईडला आहे ना ह्युमिडिफायर पण लावलेलं आहे आणि त्याच्यातून इतका भारी वास येतोय माहिती का, एक नंबर. रोज लावायचं ते, असं रिफ्रेश वाटतं. हा आता आम्ही डेली लावायला लागलो त्याला. आणि मी आंघोळीला गेलो तेव्हा पप्पाचं तुझं काय भांडण चालू होतं. अरे त्याची काय म्हणे, मम्मीला जेवायला आवाज दे. मग मी बेडरूम मध्ये गेलो. मग मी म्हटलं पप्पाला, विचारलं मम्मी कुठे आहे. पप्पा म्हणे बाथरूम मध्ये. मग मी म्हटलं मम्मी जेवायला चला. मग पप्पा जसे खाली आले का तसे माझे चिडले होते, तू मम्मीलाच बोलवलं म्हणे आणि मला नाही बोलवलं. मग बरोबर आहे, चुकी तुझी आहे. हे बघ, तुला जर समोर दोन्ही व्यक्ती दिसताय तर तू दोघांना म्हणायला पाहिजे ना की चला जेवायला, भले जेवण झालेलं असो नसो. मला वाटलं पप्पा जेवण झालेलं आहे म्हणून मी तसं म्हटलं, पण पप्पा ना आता माझ्यावर रसून बसलेले. सॉरी म्हणलं की नाही पप्पाला? म्हटलो एकदा अजून परत म्हणून टाक. जाय म्हण मग सॉरी. पप्पाला जेवायला चला म्हणलं नाही म्हणून पप्पा रुसले त्याच्यावरती. स्कूबी सॉरी पापा, गलती हो गई होगी तो माफ कर दो. आता जेवायला बसल्यावर म्हणतो चला जेवण करा. मी ऑलरेडी बसलेलो होतो. नाही आधी पण म्हटलं होतं तुम्ही इथे बसलेलो होतो तेव्हा. नंतर आता किती वेळाने एक तास परत आता सॉरी म्हणतो. म्हणजे काय लॉजिक आहे? सॉरी पापा श्री, आपका आशीर्वाद की मुझे गरज आहे. गरज आहे? तुला माफी मागायला लावली तू, हे काय डायलॉग मारतोय. हा म्हणजे मी इथून पुढं लक्ष ठेवल म्हणा. मी इथून पुढे लक्षात ठेव. मी तर लास्ट टाइम पण समजवलं बरं का, की म्हणजे कोणी दुसरं पण व्यक्ती असलं तर असं नाही, आपण जर जेवतोय तर चला जेवायला म्हणायचं, किंवा जेवण करणार आहे तर चला जेवायला म्हणायचं. तू तर आपल्या घरातल्याच माणसाला म्हणत नाहीये. सॉरी सॉरी, मम्मी कुठे आहे म्हणून? माफ करा. केलं का माप त्याला? कसा राहिला मुंबईचा प्रवास? चांगला राहिला. कुठे गेले ते मुंबईला? मुंबईला 2-3 ठिकाणी गेलतो आम्ही. PST ला गेलतो, भिवंडीला गेलतो. CST भिवंडी, अजून नंतर मग गेट ऑफ इंडियाला पण पप्पा बोट मध्ये बसून आले. हा का? आणि आरोहीने बघा इथं सगळ्या सोफ्यावरती जीन्स काढून ठेवलेल्या आहे. एवढ्या सगळ्या जीन्स आरोहीच्या आहे. तुझ्या धुतलेल्या होत्या त्या आता. आता ही जीन्स माझी आहे का? एक हात दोन असेल माझी. एक हात दोन नाही, सगळ्यात जीन्स आरोहीच्या आहे. आता यांच्या सगळ्यांचे जेवण तर झालेले गाईस, आता फक्त जेवायचं मी बाकी आहे. बोललो म्हणून एक दिवस ड्रेस घालती, परत येते त्या गाऊनवर. मला दे बरं का गाऊन एक घालायला. नाही, मला तुझा गाऊन द्या असा मोकळा साकळा. अमोल आहे ना बाहेर गेलेला होता, आता तो पण घरी आलेला आहे. अमोल, खूप जणांच्या कमेंट आहे की त्याला आमली बनवा. कधी बनतोय आमली? मला हेच नाही कळा ना की लोकांना एवढी एक्साइटमेंट काय. आता असल तू बनतो कधी ते सांग. आपण आहे ना 4-5 दिवसांनी बनवूया. गाईज हे बघा, त्यांनी आता प्रॉमिस केलेलं आहे 4-5 दिवसांनी ना तो आमलीमध्ये कन्वर्ट होणार आहे. त्याची दाढी वगैरे पूर्ण काढणार आहे आम्ही, त्याचा लेडीज सारखा प्रॉपर मेकअप करणार आहे आणि त्याला लेडीजचा गाऊन म्हणा किंवा साडी म्हणा काहीतरी घालून देऊ आपण. अरे काय घालायचं त्याला? गाऊन. अरे नाही, मुली तर ड्रेस पण घालतात ना मुलांचे, आपण तेच घालू. पण गाऊन चांगला वाटेल. काय गारोई का साडी म्हटलं तर मग त्याला पोटावरचे केस पण काढावं लागेल ना. गाऊनच ठीक आहे. बरं पंजाबी ड्रेस. पंजाबी ड्रेस हा बसेल. हा पंजाबी ड्रेस घालून देऊ. नवीन घरात आहे ना नुसतं आम्ही मायक्रोवेव्ह आणून ठेवलेलं आहे. 1-2 वेळेस आरुनी लटक मटक त्याच्यावरती पिझ्झा बनवला, नंतर सँडविच बनवलं आणि 1-2 वेळेस 2-3 आयटम बनवले, बट त्याच्या व्यतिरिक्त त्या ओव्हनचा काहीच उपयोग झालेला नाहीये. मग काय उपयोग करायचा तू सांग. केक बनवायचा का आपण? केक बनवू, पण मग सामान नाही ना आपल्याकडे केकचा. तू बहाणा देऊ नको. केकला जेवढं सामान लागतं तेवढं सामान मी घेऊन येतो आणि बिस्किट केक बनवू आपण. सर्व सामान घेऊन ये मग. आणि त्याच्यात ना भांड पण लागतं, ते भांड पण घेऊन ये. हा, ते भांड पण घेऊन येतो. चला हर्षद, आणतो आम्ही केकचं सामान. तर गाईज फायनली आता आपण खूप दिवसानंतर आपल्या मायक्रोवेव्ह मध्ये ना केक बनवणार आहे. आणि आता आमच्या सोबत आहे ना आमली पण येते. आमली चालतोय ना? आमली तर हसतच राहतो. आणि हर्षदचा आहे ना गाईज उद्या पेपर आहे, सो ऑल द बेस्ट. अभ्यास करतो बरं का. त्यामुळेच मी त्याला म्हणत होतो चाल. मम्मी तुला माहिती आहे आज आपल्या घरात काय बनणार आहे? काय म्हणणार आहे? केकचं आम्ही सगळं सामान घेऊन येतो, पण आम्हाला आहे ना ते कोणतं भांडं असतं, ॲल्युमिनियमचं भांडं पाहिजे. ते कुठं भेटेल? भांड्याच्या दुकानात इथं आप्पाची डेअरी का तिथं मधल्या गल्लीत एक दुकान झालं, तिथं बघा भेटलं. त्यांना काय म्हणू? नाही, ते सेंटर रोज घेऊन येतो, भेटणारच नाही इथं. मायक्रोवेव्हचं भांड सांगा बरं का.
का जे मायक्रोवेव्ह मध्ये चालेल असं भांड सांगा. ॲल्युमिनियमचं भांडं चालतं ना. हा पण त्यांना सांगा तरी पण की मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं. मला माहिती ते भांड्यात भांडे छोटे छोटे भांडे येतात, 3 भांडे येतात ते, बरोबर ना. चला आमली झाला मेकअप. आणि आम्ही ना आपल्या चेतक वरती चाललेलो आहे आणि मी ना सोबत बॅग पण घेतलेली आहे, म्हणजे सगळं सामान आहे ना बॅग मध्ये टाकून आणू. गाईज आम्हाला सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का, ते केक बनवायचं भांड. तर आता आम्ही भांड्याच्या शॉप मध्ये आलेलो आहे. काही तिथं चमचा बघ किती छोटे छोटे. अमोल हा चमचा बघ. सगळ्या प्रकारचे चमचे लगे लहानपासून मोठ्यापर्यंत. इथं आहे ना सगळ्या प्रकारचे चमचे आहेत, छोटे पण आहे सगळे मोठे पण आहे. हा चमचा तर करंगडी एवढाच आहे माझ्या. काहीच तर आम्ही ना 2 भांडे घेतलेले, एक आहे ना हार्ट शेप वाला आहे, हे बघा हे हार्ट शेप वाला एक आहे आणि एक असं गोलवालं आहे. आम्हाला आता केक साठी बाकीचे जे सामान पाहिजे ना ते घ्यायचं आहे. पहिले तर पार्लेचे बिस्किट मेन आहे. अमोल बास्केट घे ना. हॅपी हॅपी 2 घेतले गाईज आम्ही. पार्ले वाढून घेऊ अजून, आपण अजूनही घेऊन टाक. गाईज केकला जेवढं सामान लागतंय ना त्याच्यापेक्षा थोडं शिल्लकच सामान आम्ही घेतलेलं आहे, कारण नंतर पण कधीतरी केक बनवता येईल. डिग्गी ओपन कर अमोल. गाईज आम्ही ना 2 लिटर दूध पण घेतलेलं आहे. गाईज आता सगळं सामान घेऊन ये ना आम्ही आता घरी आलेलो आहे. अरे बघ आम्ही किती सामान आणलं, पूर्ण आणलं. चॉको चिप्स आणि ते पण आणलं. हा बटर पेपर. आता मस्त केक बनव एकदम भारी. मला ना असं झालं होतं तुम्ही कधी येता आणि कधी नाही. मी ना मस्त बघतच होती केक कसं बनवता, केक कसं बनवता. मी फर्स्ट टाइम केक बनवणार कारण. मग असं नाचत काय होती, केक कसं बनवता, केक कसं बनवता. असं स्क्रोल करत होते. आमली चलो. 4-5 केक बनव एवढं सामान. मला असं वाटतं तरी क्रीमचे बिस्किट पाहिजे असते यार. क्रीमचा आहे ना मग तो हॅपी हॅपी. हॅपी हॅपी थोडी क्रीमचा आहे राजा. गोड आहे. गोड तर सगळेच बिस्किट असतात. डिप्रेशन. कॅडबरी आणली का? आणली. हा ओके मग काही करायचं. हे बघ कसं भांडं भेटलंय. हे हर्टवालं आहे, थोडंसं आहे ते आता वाकडं तिकडं, आणि हे गोलवालं आहे, कारण नव्हतेच दुसरं काही ऑप्शनच नव्हतं. जे 2 भांडे आणले ना तर त्यातलं आम्ही असं डिसाईड केलेलं आहे पहिले छोट्या भांड्यात बनवू म्हटलं, कारण जर म्हणजे हुकलं चुकलं तर लक्षात येऊन जाईल. पहिले छोट्या भांड्यावर एक्सपेरिमेंट करू, त्याच्यानंतर मोठ्या भांड्यात टाकू. काय झालं आमली? दाबत होतो असं. त्याला म्हणलं तोंडावरच ओढत झालं फुटलं तर. हर्षद तर एक्साइटेड आहे भाऊ. हर्षद 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 अभ्यास कर, हर्षद अभ्यास कर, हर्षद अभ्यास कर. बटर पेपर. सगळ्यांनी लॉकडाऊन मध्ये ना ह्या गोष्टी ट्राय केलेल्याच आहे. घरी कसा पिझ्झा बनवायचा, घरी कसा केक बनवायचा. आम्ही सुद्धा लॉकडाऊन मध्ये ना केक बनवला होता, तर त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. बट तरी पण युट्यूबवर बघून थोडी हेल्प घेऊ. बिस्किट आहे ना सगळे आम्हाला चुरा करून घ्यायचे. मिक्सरमध्ये करायचं का ते बिस्किट चुरा? असे आपण नॉर्मली पण करू शकलो असतो ना. अरे एकदम पावडर बनवायची त्याची आपल्याला. मम्मी काय भांडे वाजवती बाहेर, धडाधड धडाधड धडाधड. घरचं भांडं शोधलं ना रे. मिक्सरचं भांडं इकडंच होतं, इथं कुठतरी बघितलं मी आता. हे काय हे चालून ठेवलं. काहीच आता आपल्याला आहे ना ते मिक्सरमध्ये ना सगळे बिस्किट आहे ना काढून घ्यायचे. अगं ते बिस्किट हालत पण नाही आहे ना. खालच्या बिस्किटची पावडर होती, नंतर ते हे वरचे जे जाड जाड आहे का ते खाली जातात, मग त्यांची पावडर होते. जमलं बघ. गाईज मम्मीने इथं शेगडीवरती ना दुधाचं भांडं ठेवलेलं आहे. ते बघा ते कसं हालतंय. हे मम्मी तर थंडी वाजतीये. गरमी वाजती येड्या, गरम होतंय त्याला. नाही थंडी वाजते म्हणून ते थरथर करते. गाईज ते भांडं हालतंय बरं काय. बघा हर्षदला व्लॉग घ्यायला लावला, बघा कसा माझ्या तोंडात घुसतोय मुद्दाम. तुझ्या तोंडात घुसू कसं? हा अमोल दादाच्या तोंडात घुसू आपण. आता आहे ना आम्ही त्या बिस्किटाचं आहे ना पावडर करून घेतलेलं आहे. मम्मीने काय केलं माहिती का, मिक्सरमध्ये ना ते बिस्किटाची पावडर करायला गेली. हे बघा ते बिस्किट जसे तसे बाजूला चिटकले ते सगळे. पकड. आम्हाला ती पावडर आहे ना परत करावं लागली होती, कारण ते बारीक नाही एकदा? नाही ग, चाळून नाही घ्यावं लागत. अरे किती घेऊ आता ही पावडर? घे ना, त्या छोट्या बाऊलला किती लागेल तेवढी घे, त्या हिशोबाने टाक. थोडं बॅटर जास्त पण झालं तरी पण आपण हा दुसऱ्या याच्यात टाकून देऊ ना. आम्ही ना त्याच्यात कोको पावडर पण टाकलेलं आहे. अरे त्याला मिक्स कर ना. थोडं बेकिंग सोडा पण टाकून देते ना. हा दे टाकून. अभी जा रहा है गाइस उसमें बेकिंग सोडा, त्याच्यानंतर दूध टाकायचं. आमचं प्रीमिक्स आहे ना आता रेडी झालेलं आहे. याच्यात आहे ना आता दूध टाकायचं आहे. मम्मी ना आम्हाला मदत करायची सोडून आहे ना तिकडे रील्स बघत बसली होती. मम्मीला म्हटलं तू रील्स बघायला आली का, मग आली इकडं. काय ग मम्मी? अरे मी केलं मी ना, मग तू मला करू देत नाही. हो बाजूला मला कर दे, मला कर दे. काय पण किती खोटं बोलते. मी कधी म्हटलं तू करू नको? मला येतच ते ऑलरेडी. बामटी रे बाप. वाव, हे पण खायला भारी लागेल.
काही आम्ही त्या भांड्याला आहे ना बटर पेपर लावून घेतोय. ऍक्च्युली तो पेपर थोडा वेगळा आहे, पण त्याच्यावरती बटर लावायचं किंवा ऑइल लावायचंय. आता मम्मीचा एवढा त्या तुपात जीव वाया चालला होता माहिती का. मम्मीला म्हटलं मी ते तूप दे मला त्या पेपरला लावायला. नाही वरती दे, नाही वरती दे. अरे काय एवढं. मी ना आता मधून आहे ना त्या पेपरला तूप लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यात टाकायचं आपल्याला बनवलेलं बॅटर. असं स्लिप झालं पाहिजे ते, हे बघ म्हणजे चिटकत नाही, ते नॉन स्टिकी झालं पाहिजे. मम्मीची इंग्लिश एवढी अल्ट्रा प्रो मॅक्स आहे माहिती का. मम्मी काय म्हणे माहिती का, तिकडं सगळे सेफ आहे. सेफ नसतं मम्मी, ते शेफ आचारी. काही आम्ही ना थोडेसे चॉको चिप्स पण टाकतोय त्याच्यात. वरतून पण टाकायचे आणि थोडे याच्यात पण टाकून देऊ. गाईज फायनली आता आमचा केक तयार व्हायला चाललेला आहे ओव्हन मध्ये. आपण याला 5 मिनिटाचा टायमर लावू. मायक्रोवेव्ह मध्ये काही दुसरी सेटिंग नाही करायची का. काय सेटिंग करायची आहे. जोपर्यंत तो केक होत नाही ना तोपर्यंत मी आता इथंच थांबणार आहे. अजून 3 मिनिट बाकी आहे. गाईज आम्ही ना ती जाळी काढून टाकलेली आहे आणि परत केक ठेवलेला आहे. कारण त्या जाळीला आहे ना इथं काहीतरी लागलेलं होतं ना, तर ते मध्ये आग पकडतं, त्याच्यामुळे ते काढून टाकलं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गाईज फायनली आमचा मायक्रोवेव्ह मध्ये ना आता केक तयार झालेला आहे बहुतेक. एकदा काढा. आपल्या नवीन मायक्रोवेव्ह मध्ये ना आता केक पण तयार झालेला आहे. आणि बघा ना किती भारी केक झालेला आहे. ती स्टिक दे, स्टिक. आपण बघू तो स्पॉन्जी झालाय का. ही जर स्टिक कोरडी आली तर व्यवस्थित झालाय. झाला. गाईज फायनली आपला केक झालेला आहे. त्याला आता आहे ना प्रॉपरली बाहेर काढून घेऊ. वाव मस्त. आरवीने काय केलं माहितीये का, केक वरती चॉकलेट टाकायसाठी ना चॉकलेट मेल्ट करत होती बरं का डेअरी मिल्क, आणि ओव्हन मध्ये ठेवलं तेव्हा सगळी जळून गेली ती. हे बघा ती कॅडबरी कच झाली. हे बघा असा जळल्यासारखा वास येतोय. हे बघा पूर्ण काळं काळं करून ठेवलंय. अरे ही असं नसते करत त्याला. आमची कॅडबरी तर गेली जळून. आता अमोल आणि हर्षद आहे ना परत चालले कॅडबरी आणायला. तुम्हाला कळत नाही मग चांगली कॅडबरी आणायची ना जी जळणार नाही ती. तुमची चुकी. तुमची अशी जळणारी कॅडबरी घेऊन इतके जाळून ठेवली, सगळ्या घरात जळायचा वास झालेला आहे. ते आपण एकदा खाल्लं नव्हतं का असं ब्राउनी का काही हा ना चॉकलेट ब्राउनी, ते ऍपल टाकून देतात त्याच्यावर, तसा वास येतोय. जो छोटा केक आहे ना आम्ही आता तो थोड्या वेळ होल्डवर ठेवलेला आहे, कारण त्याच्यावरती ना आम्हाला चॉकलेट टाकायचंय. अमोल आणि हर्षद चॉकलेट आणेपर्यंत आहे ना आम्ही जे मोठा हर्ट शेप वाला आणलेला आहे ना त्याच्यात पण एक मोठा केक आहे ना बनवूनच घेऊ. किचन मध्ये बघा ना किती पसारा झालेला आहे. आता तो दुसरा केक बनवायला आहे ना आरोहीला मी मदत करतोय, कारण परत नको काही जाळायला. हे फक्त चॉकलेटच जळाली, बाकी दुसरे काय आयटम होते एवढे आपले. पिठी साखर. आम्ही लास्ट टाइम काय केलं माहिती का गाईज, डायरेक्ट साखर टाकली होती, म्हणजे पावडर केली होती पण ती एवढी नव्हती केली. आता यावेळेस पहिले साखर करून घेतली. आता आहे ना दुसरी कॅडबरी आलेली आहे. दर आता हिला नको जाळू. जाने दो सेनोरिटा, बड़े बड़े शहरों में ऐसे छोटी मोटी बातें होती रहती है. बड़े बड़े लोगों से ऐसी छोटी मोटी बातें होती रहती है. हड 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 हड. मम्मी आय मम्मी मम्मी थांब मम्मी आय मम्मी थांब. अगं नॉर्मलच कट करणं पडेल ना. पाय बघून चाललं ते चिरपळ. काही आता आम्हाला आहे ना हे हर्ट शेप कट करायचंय. या दिल मध्ये बॅटर जाणार आहे. हमारा दिल है आरोही. वाकडा तिकडं होणार. वाकडा तिकडे म्हणे दिल. तुझा आहे वाकडा तिकडे दिल. थांब सारं. जास्त पण नको टाकायला अरे ते चिकट. थोडे थोडेच टाक. हे बघा मम्मीला काही काम सांगितलं ना ते नसतं केलं. इथे ते बर्गर कट केलं त्या पेपरवरचं, परत हे काय पिझ्झा कट केला, हर्ट कट केलं, ब्रेड कट केला. वाह क्या कारीगरी है. आता तुम्ही लय काम केले, आता मी काम करणार आहे. जे चॉकलेट मी मेल्ट करतो. जाळून नको ठेवू फक्त. नाही तर ते पनीर डायरेक्ट त्यात टाकतो. नाही पन्नी नको याच्यात टाकायला. याच्यात आपण वाटी ठेवू आणि ते ग्लास बाउल ठेवू त्याच्यात. आता जे माझं दिल आहे ना ते चाललंय मायक्रोवेव्ह मध्ये. मेरा दिल है संभाल के डालो आरोही. हा चांगला फुगलाय बरं का. त्याला मस्त फेटलं ना असं त्याच्यामुळं. नाही आणि ह्यावेळेस ते बॅटर मी तयार केलं ना, मे बी त्याच्यामुळं पण. काय तयार केलं रे. दूध टाकलं ते पण फसं जास्त टाकून दिलं. त्याच्यानंतर मग आपण सगळं पावडर वाढ. झालं का हर्षद. झालं का बघ. नाही रे उकळी फुटल्यावर टाकायचंय. गाईज आता आमचा आहे ना हर्ट शेप वाला आहे ना केक पण रेडी झालेला आहे. काढ बरं Check करू का पहिले का मध्ये? चेक करून घे मधल्या मध्येच. थांब थोडा बाकी. हा थोडा बाकी आहे अजून. थोडा उदे अजून 1-1.5 मिनिटाचा टायमर लाव. यांचा काय गोंधळ चालू आहे काय माहिती. मी टाकणार होते
हा बरोबर मम्मी, बरोबर मम्मी. काढायचे दे बरं का वही बरं का. ए हर्षद सरक बाजूला करतील मम्मी, मध्ये मध्ये कशाला करतोय. हर्षद चम्मच दे हे चॉकलेट स्प्रेड करायला. आम्ही त्याच्यावरती ना टूटी फ्रुटी पण टाकलेली आहे. आमचा आहे ना हर्टवाला केक पण रेडी झालेला आहे. गरम आहे. सरको. यार हा किती मोठा झालाय. गाईज हा एकदम स्पॉन्जी झालेला आहे. पलटी कर आरू त्याला आता प्लेटमध्ये कर. थोडंसं ते आपण चॉकलेट जास्त टाकलंय त्याच्यात ना, त्याच्यामुळे चिकट झालाय तो. काय माहिती होतो की नाही तसं. ढंगडंग. बस निघाला का बघ. थांब. गरम आहे. हा गाईज इट्स अ होम मेड केक इन हार्ट शेप. कडक शेप किती भारी झालाय ना तो. गाईज याच्यावरती ना आपण सगळं चॉकलेट आहे ना काढून घेऊ एकदा, त्याच्यानंतर त्याला चमच्यानी स्प्रेड करू प्रॉपर. गाईज ते चॉकलेट काढताना इतकं सॅटिस्फाईंग वाटतंय माहिती का. हे बघा. ओ माय गॉड, सो क्रीमी गाईज, क्रीमी. गाईज आता आम्ही ते चॉकलेट ना पूर्ण केकवरती ना स्प्रेड करून घेतोय. वाव. इकडे टाका रे थोडं, इकडे टाक इकडे. गाईज जे उरलेलं चॉकलेट आहे ना याच्यात आता ते मी फस्त करणार आहे. आता आम्ही दोन्ही पण केक आहे ना फ्रीजमध्ये ठेवलेले आहे. एक 10 ते 15 मिनिटं एक वेट करू. केक एकदा प्रॉपर थंडा झाला ना आणि त्याच्यावरचं चॉकलेट असं फ्रीज झालं ना की मग खायला मज्जा येणार आहे. कधी भेटेल खायला आम्हाला काय माहिती, भेटायला लागा तुला लवकर. फर्स्ट टाइम मला आता आहे ना केक खायची एक्साइटमेंट आहे. नाही तर मला ना असे बाहेरचे केक आवडत नाही जास्त. तर आज आपण त्याचे एफर्ट्स घेतलेले ना ते बनवायला, सो ते आपल्याला असं एक्साइटमेंट आहे ते खायची. आणि एवढा भारी केक झालेला आहे ना. आता आहे ना आपल्या कोणाचा पण बर्थडे असला ना आपण घरीच केक बनवत जाऊ. हा जर जमला ना तर बनवत जाऊ. हा. गाईज फायनली आता आमचा केक रेडी झालेला आहे. खूप वेळपर्यंत आहे ना आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला होता. हा आमचा हर्टवाला केक आहे. दुसरा केक कुठे आहे आरोही. हा आमचा पहिला केक आहे. गाईज फायनली या ठिकाणी आमचा होममेड केक तयार झालेला आहे, जो आम्ही घरच्या घरी आपल्या मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला आहे. तर चला आता केक कट करू आणि टेस्ट करू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. गाईज बर्थडे वगैरे काही नाहीये, पण तरी पण आम्ही केक तयार केला. आणि केक बघा ना किती भारी झालेला आहे. खाऊन संकट झालाय. सांग. गाईज इतका डिलिशियस लागतोय माहितीये का, एक नंबर. तुझी सांगायची कोण वाट पाहिजे. गाणं तुम्ही रिव्ह्यूची वाट बघत बसले. गाईज इतका भारी झालेला आहे केक. कसा आहे अरे. मस्त एकदम भारी. कसा आहे मम्मी केक. मस्त आहे. कसा झालाय हर्षद केक. एकदम चॉकलेटी. कसा आहे अमोल केक. एकदम भारी मस्त आहे. गाईज बाहेर जे केक खातो ना त्याच्यापेक्षा इतका भारी झालेला आहे ना, एक नंबर. पप्पा आहे ना झोपून राहिलेले. जेव्हा पप्पा झोपेतून उठतील ना तेव्हा पप्पाला पण टेस्ट करायला देऊ आणि ओळखायला कुठून आणला म्हणा केक आणि कसा आहे ते विचारू. ऑनेस्टली मी विचारू पप्पाचा. छोटा केक तर आहे ना आम्ही पूर्णपणे फस्त केलेला आहे. आता जो मोठा केक आहे ना तो आपण रात्री कट करू. गाईज आता पप्पा पण खाली आलेले. पप्पाने आज लय आराम केला. पप्पा केक कसा आहे. चांगला आहे ना. किती रुपयाचा असेल. असं 400-400 रुपये तरी असं. चॉकलेटी पण आम्ही बनवला घरी. चांगलं आहे, भारी आहे. कशाचा. कशाचा. अभी उसमें बहुत इंग्रेडिएंट्स है. तुम व्लॉग देखो कल. तुम्ही खाऊन बघा एकदा. अगोदर तुम्ही का भाऊ मग घरी. खाल्ला आम्ही खाल्ला. आणि मग एवढं कसं काय परत. आम्ही 2 बनवले होते. हा जरा गोड असेल. खाऊन बघा. एवढं नको कमी. खाऊन तर बघा. मम्मी आहे ना तुम्हाला पार्टनर. गोड खात होती. कसा आहे. मस्त आहे. आता घरीच बनवायचे केक. कोणच्या बर्थडेला आता आणायचा नाही. चांगला आहे खरं. अरे पहिल्या केकपेक्षा पण हा केक छान आहे. दाखव. गाईज आता आम्ही खरंच घरी केक बनवणार आहे. केक मागितला ते चाकू देतोय. गाईज सिरियसली हा केक पण आहे ना पहिल्या केकपेक्षा पण जास्त टेस्टी लागतोय. कारण याच्यात आहे ना आम्ही थोडी साखर ऍड केली होती. हा थोडा
झालाय ना अजून गोड झालाय, अजून भारी लागतोय. गाईज मला आहे ना तुमच्या सगळ्यांचा राग आलेला आहे, म्हणजे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय ना त्यांचा. गाईज तुम्ही व्लॉग एन्जॉय करताय, तुम्हाला आपली फॅमिली आवडती, डेली लाईफस्टाईल व्लॉग आवडते, मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब का करत नाहीये? तुमच्या सगळ्यांवरती माझा एक हक्क आहे, कारण आपण एक सगळी फॅमिली आहे गाईज. सो प्लीज ते लाल कलरचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ना गाईज, त्याला प्रेस करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. कमेंट करा आणि विनर व्हा. आरोही काहीतरी वेगळीच म्हणणार होती, काय? सबस्क्राईब करा म्हणणार होते. कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, करा सबस्क्राईब. We should do tonight.